हेलो एवरीवन। आज है छत्रपति शिवाजी महाराज की जयंती और आज हम बहुत ज़्यादा एक्साइटेड है। हमारे पूरे कॉलेज को अच्छे से डेकोरेट किया गया है। बहुत सारे इवेंट होने वाले हैं। मैं भी सुबह सुबह उठ के नहा धो ली हूँ। मेरी फ्रेंड है, सीनियर है, वो रेडी होने वाली है तो उसके लिए सामान लेके जा रही हूँ उसे रेडी करने के लिए। पूरा इवेंट कवर करूँगी। स्टे ट्यून्ड टू सी कि क्या क्या हो रहा है, क्या क्या प्लान किया गया है। आप देख सकते हो झंडे वगैरह पे। मेरे फ्रेंड्स हैं, सुबह सुबह उठ के सब लोग रंगोली बनाने के लिए रेडी हो गए हैं। सब रंगोली का काम कर रहे हैं। प्रीति उधर भी है, मेरी एक फ्रेंड है, वो भी रंगोली बना रही है। तो आज का इवेंट स्टार्ट होता है। ऑरेंज वाले हम जूनियर्स हैं एंड रेस्ट ऑल आर सीनियर्स। बहुत अच्छे से सब रेडी हुए हैं। पालकी यहीं से जाने वाली है, सब कुछ यहीं से स्टार्ट होने वाला है। मैं दिखाती हूँ आपको सब। अरे बाद में डालना है, होने के बाद
चल आगे यार, रूपांशी चल आगे। शिवाजी महाराज की जय! हर हर वज्रचूडालंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो! मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो! महाराज गणपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान दैष्ठित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो! राजा शिवछत्रपती
यवन नाचले होते देवाला खुशाल पायदळी तुडवत होते तेवढं फोडत होते गुलामासारखे राबवत होते दिसेल त्याला पाठवत होते जंगली माजलेल्या लांडग्यासारखे लोकांच्या मागे यवन लागले आणि लोक भुकल्या सशासारखे लपून बसले परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे जेव्हा जेव्हा पृथ्वीवर जुलूम वाढेल तेव्हा तेव्हा परमेश्वर जुलूम नष्ट करण्यासाठी अवतार घेईल. शिवनेरी गडावर एका सूर्याचा जन्म झाला. गडाची देवता शिवाई देवी होती म्हणून त्या पुत्राचं नाव शिवबा असं ठेवलं. अशा रीतीनं मोठ्या थाटात वारसत होतं. सर्वत्र आनंदी आनंद झाला. घालून त्याच्या
बाल शिवाजी वाढू लागले. जिजाऊ मातेच्या संस्काराने घडू लागले. माता जिजाबाई त्यांना रामकृष्णाच्या कथा सांगू लागल्या. बहुत कला शिकवू लागल्या. बाळराजे मागे विचारू लागले, हा गरीब हैवान कुठून आला? जिजाऊ सांगू लागली, जहान बादशाह दिल्ली तख्ताला, निजामशाही राज्यात अहमदनगराला, आदिलशाही राज्य विजापूरला, कुतुबशाही राज्य यवनांचं गोवळ कोंड्याला, साऱ्या हिंदुस्थान भर पसरला. वाटवून रयतेला बनवू लागले. गाया चढा चढा कापाया लागले अमरस्त्याला. आया बहिणींचा वाली पुढी जागी उरला. जो तो बोलू लागला, हिंदू धर्म बुडाला, हिंदू धर्म बुडाला. बाळ शिवबा खवळला, म्हणाला जिजाऊला, आई लढाई कशी करायची शिकव मला. या देशाचा करीन उद्धार, वचन देतो तुला. धन्य धन्य माऊली जाण, धन्य धन्य माऊली जाण. जिजाऊ मातेनं दिलं शिक्षण, शिकविला भूगोल इतिहास, शिकविला भूगोल इतिहास, शिकविला भूगोल इतिहास. घडविले बाळ शिवाजीच, आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून, राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी, स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे, हे राज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा. ही तर श्रींची इच्छा. आई भवानी हे स्वराज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पराक्रमाने वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याच्या स्वप्नांचं पहिलं सुवर्ण किरण लाभलं. अहो आई तुळजाभवानीचा आशीर्वाद लाभला, आई तुळजाभवानीचा आशीर्वाद लाभला. हाती भवानी तलवार घेऊन शिवबा गरजला. अन्यायाचा काळ बनून शत्रूवर धावला. प्रत्यक्ष मातेचा वरद हस्त ज्याच्या शिरी लाभला, ज्याच्या शिरी लाभला. चला तर मग आई भवानी आणि शिवरायांच्या या अतूट नात्याचा आणि तेजस्वी तलवारीचा पराक्रम एका नाटकाच्या माध्यमातून पाहूया. आई भवानी हे स्वराज्य व्हावं ही आपलीच इच्छा. आणि या देवकार्यात संकट आमची वाट सोडेना. ही सर्व संकट धुळीस मिळवण्याचा आमचा विचार आहे. आम्हास यश दे भवानी, यश दे, आम्हास यश दे. सह्याद्रीच्या कडे कपारीतून एकच आवाज घुमत होता, स्वराज्य.
पण हे स्वराज्य बुडवण्यासाठी विजापूरच्या दरबारातून अवढाव्य देहाचा अफजल खान स्वराज्यावर चालून आला. त्याने वाटेत मंदिरांचा विध्वंस केला आणि रयतेवर अतोनात छळ केला. खानाचा कपटवेडा आणि दुसऱ्या बाजूला महाराजांची अतूट बुद्धिमत्ता. 10 नोव्हेंबर 1659 तो दिवस जेव्हा खानानं दगा केला, पण माझ्या राजानं वाघ नखाने त्याचा कोथळा बाहेर काढला. चला या इतिहासाच्या थरथरत्या पानाला आपण एका नाटिकेद्वारे सादर करीत आहोत. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजरेकटीच्या अंगार दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याने विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, नवतेचं अफजल खाने, जिता जागता जणू सैताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी भेटीचा भांड सांगावा. मनाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खाने डौल पडुले तयारा, खाने डौल पडुले तयारा. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाभिमान मान्याला, खानाभिमान मान्याला. कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला, खर आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामध्ये बिचवट केला. आपण आजच्या कार्यक्रमातून त्रिवार वंदन करूया. मंडळी, दिवस होता चंपाषष्ठीचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला आणि त्यानंतर अवघ्या 10 दिवसात स्वराज्य 5 पटीने वाढलं. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण उत्तर स्वराज्य वाढवत होते, दुसरीकडे स्वतः जिजाऊ साहेब हातात तलवार घेऊन वासोट्यावर गनिमांची झुंज देत होत्या. सगळीकडेच गनिमांना शिकस्त खावी लागत होती आणि मराठ्यांची फते होत होती. आणि यामुळे
यामुळे मावळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बोला गाना डान्स परफॉर्मन्स है. किले के पिछले बाजू में रहेगी. ये सिवा के लोग कहीं से भी दगा दे सकते हैं, समझे? जी हुजूर. मसूद, तुम्हारी एक टुकड़ी किले के चारों ओर घूमती रहेगी. अगर कुछ भी गलत लगा तो सीधा हमला बोल देना. जी हुजूर. और चौकन्ना रहना. ये मराठे सामने से वार नहीं करेंगे, छिप छिप के वार करना उनकी फितरत में है. कितने दिन तक सिवा इस किले में छिपेगा. आखिर रसद खत्म होने के बाद नीचे आना ही पड़ेगा. चौकन्ना रहना. कहीं पे भी घेरा कमजोर लगा तो दुश्मन के पहले मैं तुम्हें मार दूंगा, समझे? जी हुजूर. राज, त्या सिद्धीनं लईच मजबूत येडा लावलाय. मुंगी सुधी आत बाहेर करू शकत नाही आणि त्यात भर म्हणून टोपीकर माकडे बी आल्यात तोफा घेऊन त्यांच्या सोबतीला. एकीकडून सिद्धी, दुसरीकडून शाहिस्ते खान. आता आम्ही संपलो असं वाटून ही टोपीकर इंग्रज आमच्या वैऱ्याच्या छावणीत त्यांच्या मदतीला आलेत. व्यापाराचं कारण काढून या देशी आलेले इंग्रज यांना व्यापारापेक्षा या देशाच्या राजकारणात अधिक रस. यांना वेळेवरच खेचलं नाही तर येणाऱ्या काळात हे खूपच त्रासदायक ठरणार आहे. होय राजे, पण आता यातून मार्ग काढायलाच हवा, कारण लवकरच गडावरील लसत देखील संपेल. होय बाशी, आपण लवकरच हा गड सोडून एखाद्या अंधाऱ्या रात्री जवळ असलेला विशाळगड जवळ करूया. विशाळगडावर पोहोचताच पुन्हा नव्या सोमानं आपण सिद्धीवर हल्ला चढवू. अगदीच योग्य विचार आहे राजे. आपण इथून बाहेर पडलो तर आपणास गरिबांची दोन्ही बाजूने कोंडी करता येईल. शत्रूची कोंडी करायची असेल तर शत्रूस गाफील ठेवूनच इथून बाहेर पडावं लागेल. आणि त्यासाठी तुमचा बेत काय आहे? नाही राज, बेत असा आहे की जेव्हा आपण गड सोडायला लागू तेव्हा आपल्या बरोबर 2 पालख्या राहत्याल. एका पालखीमध्ये तुम्ही असताल आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशील. पण नाईक शिवा? राज, 2 पालख्या असत्याल तर दुश्मनास चकवा देता येईल आणि आपल्याला गड उतरायला येळ सुधीक मिळेल. पण नाईक, आमच्यासाठी आम्ही शिवाचा जीव धोक्यात घालायचा? तसं नाही राज. म्हणजे गस्तीची पथकं हुकली की शिवा पालखी तिथे सोडल आणि थेट आपल्याला येऊन भेटल की काय रे शिवा? बहिराज, तुम्ही काय बी काळजी करू नका. शिवा, आम्हाला आमच्या प्रत्येक मावळ्याचा प्राण प्रिय आहे. होय राज. अहो, नाईक म्हणतात तसंच होईल. पथक हुकतवण्यातूनच येऊन भेटतो. राजे, नायकांनी याआधीही स्वराज्य संकटात असताना योग्य ते मार्ग सुचवले आणि यावेळी त्यांचा भेद चुकणार नाही राजे. होय नाईक, आता तुम्हीच आमचे शंभू शंकर. तुम्हीच मार्ग दाखवा. वय राजे,
फक्त आजची रात द्या, गनिमाचा सुगावा घेतो आणि मग उद्या रात्रीच गड उतरू. मोजरा राजा. नाईक, आम्ही तुमचीच वाट पाहतो. काय खबर? राज, आपल्याला लग्नाला जायचंय. लग्नाला? नाईक, काय बोलतोय आपण? अहो बाजी, तुमच्या ध्यानात नाही आलं वाटतं. थांबा, थोडी इसकटूनच सांगतो. ए गड्या हो, यार लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला, लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. माझी काका नीट ऐका तुम्ही, हो गाणं देऊन ऐका. हो माझी काका नीट ऐका तुम्ही, हो गाणं देऊन ऐका. लहान मसाईच पठार, लहान मसाईच पठार, दोन पहाडाला सिंधी मसूद सरदार, दोन पहाडाला सिंधी मसूद सरदार. शिवा, तुम्ही आमच्या सोबत चला. नाही राजा, मला जाऊ दे. शिवा, आम्ही सांगतोय ना, आमच्या सोबत चला. जे काय होईल ते सर्वांचं होईल. माफ करा राजा, लहान तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघता, माझ्या आई बापाची पुण्याई किती बघता. दादा, तुमची ही कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तेव्हाच तो शिवा का शिकण्याला आता उरलाय ते प्रकस्त तुमचा आत्मा. राजा, तुमच्या ध्यानात नाही आलं, पण मला स्वर्गाचं दार दिसतंय. अजून काय पाहिजे एका माणसाला? लोक आयुष्यभर माणूस कसा जगला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतील की हा शिवा असा अभिनंदन की शिवाजी त्याचं मरण गेला. हा वरून चांडी हजारो वळी जगीन गेला. नका जाऊ. विशालगढ़ की ओर भाग रहा है हुजूर. क्या? मसूद, 10,000 की फौज लेके सिवा का पीछा करो. मुझे सिवा चाहिए, जिंदा या मुर्दा. जी हुजूर. अब्बा हजरत, हमें तन्हाई में रहने दो मसूद. तन्हाई छोड़िए, जश्न का ऐलान कीजिए. खास तोहफा लाया हूं आपके लिए. बताइए राजा साहब. हमसे दगा कर रहे थे. दगा और हम, और नहीं तो क्या.
तो रहते वो संभाल के. मराठे कधी पळत नाहीत, पळायला लावतात. इतने बड़े मेहमान से अच्छी बात है. राजा साहब आइए, तशरीफ रखिए, तशरीफ रखिए. शिवाजी कहाँ है? ये क्या गुस्ताखी है फासिल खान? जौहर साहब, शिवाजी किधर है? ये सामने बैठे हैं राजा साहब. शिवाजी, ये शिवाजी नहीं है. फासिल खान, होश में तो हो. क्या बात रहे हो? नशा करके आए हो? नहीं, ये शिवाजी नहीं है. हमने देखा है उसे एक ही पल, और वो चेहरा हम जिंदगी भर नहीं भूल सकते. नहीं भूल सकते. ये शिवाजी नहीं है. यकीन कीजिए हम पर. ये क्या कह रहा है? मैं कह रहा हूं हुजूर, पालकी पकड़ी थी. अब पालकी में तो राजा ही होगा ना. ये हमेशा जरूरी नहीं होता. शेवटचा मुजरा. विशाळगड अजून बराच दूर आहे. वाट सुद्धा अवघड आहे. आपण कितीही धावलो तरी गनिमत दूर नाही. आम्ही हा धोंडा इथेच या घोडखिंडीत आलो होतो. तुम्ही पुढे व्हा, विशाळगड जवळ करा. जा राजे. नाही बाजी नाही. आम्ही तुम्हा सर्वांना इथे मरणाच्या दारात सोडून पुढे जाणार नाही. राजे, अहो तुम्ही गनिमांच्या हाती सापडला तर पूर्ण मराठेशाही वाहून जाईल तुमच्या रूपाने. बाजी काही झालं तरी चालेल, पण आम्ही तुम्हा सर्वांना सोडून पुढे जाणार नाही. जे होईल ते सर्वांचं होईल. चला आता गनिमाला सामोरे जाऊया. नाही राजे, वेळ ओळखा राजे, वेळ ओळखा. राजे, अवघा मराठा मुलूक तुमच्यावर अवलंबून. नोकर असून सुद्धा तुमच्याशी या भाषेत बोलतोय, पण मला क्षमा करा राजे. खरंच तुम्ही पुढे व्हा. असं समजा की वडीलकीच्या नात्याने तुम्हाला सांगतो, पण कृपया करून राजे आपण पुढे व्हा. राजे, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राजे. लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. नाही बाजी, आम्ही आमच्या तमाम भावंडांना इथे सोडून जाणार नाही. काळजी करू नका राजे. राजे, आता हीच आमची जागा. कोणाचं नाव कुठे कोरलं जातं आणि कोणाचं कुठे, पण आमचं इथे बोललं जाणार. आता हेच आमचं वैकुंठ आणि हीच आमची पंढरी. राजे, जसं पांडुरंगा बरोबर त्याच्या भक्तांचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाणार. ही संधी आमच्याकडनं हिरावून घेऊ नका राजे. ही संधी आमच्याकडून हिरावून घेऊ नका. नाही बाजी नाही. राजे, तुम्ही जर का आता माझं ऐकलं नाही तर ही तुमची कटार माझ्या काळजात पुरचून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडेन मी. वेळ दौडू नका राजे. गनिम जवळ आलाय. तुम्ही या राजे. आम्ही घोडखिंड अडवू. या तुम्ही. राजे या तुम्ही. राजा आम्ही हाऊ तुम्ही जा राजा.
वरना खीमा बना देंगे। अरे हट, तोफे आदि न मरे बाजी। बाजी प्रभु, तुम्हारे जैसा सूरमा जिंदगी में नहीं देखा। बादशाह साहब के गुलाम बन जाओ, जो चाहिए वो मिल जाएगा। अरे तू तुझ्या बादशाहवर माझ्या महाराजांसाठी, स्वराज्यासाठी 100 वेळा जरी मरण आलं तरी हसत हसत बसेल हा बाजी। बाजी, तुम्हें तो छोड़ूंगा नहीं मैं। तुम्हें मार कर तुम्हारे सिवा को पकड़ लूंगा। तुम्ही सगळेजण तब्बल 12 घटिका या खिंडीत सुचला. 40 वार अंगावर झेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत विलीन झालं. तुमच्या जाण्यानं स्वराज्याचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालंय. आज जे स्वराज्य उभं आहे ते तुमच्यासारख्या स्वामिनिष्ठ आणि प्रामाणिक साथीदारांमुळेच. हा केवळ कासारे नदीचा उगम नाही, ही केवळ खोडखिंड नाही, तर तुमच्या बलिदानाने पावन झालेली ही पावनखिंड आहे. पावनखिंड मित्रांनो, बाजीप्रभूच्या शौर्याचे पराक्रम पुढील ओवीत सादर करते. खिंड रोखून धरली त्यांनी, अहो खिंड रोखून धरली त्यांनी, मुघलांच्या त्या सैन्याला रक्ताने अभिषेक घातला. त्या सह्याद्रीच्या मातीला, त्या सह्याद्रीच्या मातीला. मृत्यू समोर उभा असताना जो न लढला, मृत्यू समोर उभा असताना जो न डगमगता लढला, असा हा नरवीर बाजी पावनखिंडीचा देवच झाला. पावनखिंडीचा देवच झाला. श्रोते हो, बघता बघता आपण आलो आहोत कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात, तो म्हणजेच अभिषेक सोहळा. आजचा हा सोहळा म्हणजे केवळ एक उत्सव नाही, तर तो आहे
350 वर्षापूर्वींच्या त्या दैदिप्यमान इतिहासाचा हुंकार. 6 जून 1674 रोजी सप्त नद्यांच्या सप्तजलाने पंडित गागाभट्ट यांनी अभिषेक करून शिवरायांना क्षत्रिय कुलावतंस ही पदवी घोषित केली. स्वराज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी रायगडावर रत्नजडीत 32 मण सोन्याचे सिंहासन उभारण्यात आले होते. अशा या सुवर्ण सिंहासनावर आरूढ होऊन महाराजांनी छत्रपती ही पदवी धारण केली. चला तर मग इतिहासाच्या सुवर्ण पानांकडे अभिमानाने वळूया आणि स्वराज्याच्या तेजस्वी क्षणाचे साक्षीदार होऊया. नमस्कार. आज आपण सर्वजण इथं कशासाठी जमलो तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यानिमित्त. महाराजांबद्दल बोलायचं झालं तर महाराज बोलायची गोष्ट नाही तर महाराज वाचायची गोष्ट आहे. आपण महाराजांना देवतुल्य का मानतो? कारण महाराजांचे विचार हे इतके उच्च होते की त्यामुळं त्यांनी एवढं मोठं स्वराज्य उभं केलं. आणि त्याचं कारण म्हणजे त्यांच्या माता मा जिजाऊंनी ज्या विचाराचं सिंचन केलं त्याचं रोप म्हणजे आई साहेबाचा शिवबा. आणि त्या रोपाचं जे वृक्ष झालं ते वृक्ष म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या वृक्षावरची जी पाखरं ती म्हणजे आपण सर्व बसलेले. आणि आपलं कर्तव्य आहे की आपण महाराजांचे विचार पूर्ण समाजात पसरवायला पाहिजे. आज आपण बघतो की स्त्रियांना रक्षणाची गरज का आहे? कारण त्यांच्यावर होणारे अन्याय आणि अत्याचार. आणि हे अन्याय आणि अत्याचार करणारे कोण? ते दुसरे कोणी नाही तर आपल्यासारखीच काही माणसं. हे होता कामा नये. राजांनी आपल्याला वारसा दिला आहे की परस्त्री हे माते समान असते आणि आपण प्रत्येक स्त्रीला हे आपल्या बहिणीप्रमाणे आणि मातेप्रमाणे मानलं पाहिजे. महाराजांचे हे विचार एवढे उच्च होते की त्यामुळं आज स्त्रियांना एवढा सन्मान मिळाला आहे. आज महाराजांच्या विचारामुळेच स्त्रिया आज मोकळ्यापणाने काही पण करू शकतात. आपण महाराजांचे हेच विचार पिढ्यान पिढ्या समोर घेऊन जायला पाहिजे. हर हर नमो पार्वती पते हर हर. धन्यवाद. नयनरम्य कार्यक्रम बघण्याची संधी मला मिळाली. कृती ही प्रांगणामध्ये प्रदर्शित केलेली आहे आणि या पोस्टर मेकिंग स्पर्धेचे विजेते आहेत गट क्रमांक 2. मी गट क्रमांक 2 मधील विद्यार्थ्यांना विनंती करते की त्यांनी रंगमंचावर येऊन
बक्षीस स्वीकारावे. मी माननीय एकनाथ कुलकर्णी सर यांना विनंती करते की त्यांनी या शिवकार्याचा गौरव आपल्या शुभहस्ते करावा आणि विजेता गटाचा सत्कार करून पारितोषिक वितरित करावे. इवेंट अभी खत्म हो चुका है. आपने देखा सब कुछ कैसे हुआ, सारे इवेंट कैसे, सब डांस वगैरह सारी चीज़ें किस तरीके से हुई. पोस्टर के प्राइजेस भी अनाउंस हो गए. सेकेंड ग्रुप जो था उसे प्राइज मिला, उसमें हमारे फ्रेंड्स भी थे. बहुत अच्छा लगा, सब कुछ बहुत अच्छे से हुआ. होप आपने एंजॉय किया, आपको भी बहुत कुछ अच्छा लगा. इतना देखने के लिए थैंक यू सो मच. अभी हमारी एक रैली है तो हम रैली के लिए जाने वाले हैं. अभी हमें रैली में जाना है, उसके बाद नाश्ता वगैरह भी अरेंज किया गया हमारे लिए, तो हम वो भी लेने वाले हैं.